लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुम्हाला एक मोठा झटका या ठिकाणी भेटलाय। लाडक्या बहिणींना मोठा झटका भेटलेला आहे। तुमची जर लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या व्यवस्थित जर तुम्ही केल्या तर तुमची लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे। नसता तुमची देखील या 16 लाख ताईंसारखी अवस्था होणार आहे। तुमची देखील लाडकी बहीण योजना बंद पडू शकते। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो व्यवस्थित व्हिडिओ बघा। लक्षात घ्या, आतापर्यंत अपात्र 5 लाख ताई ठरलेल्या आहेत। अपात्र या ठिकाणी आदिती तटकरे मॅडमनी डायरेक्ट सांगितलंय 5 लाख महिलांना बाद केलेला आहे। त्याच्यानंतर 4 चाकी वाहन जर बघितले तर 10 लाख ताईंची या ठिकाणी चौकशी सुरू झालेली आहे। त्याच्यानंतर लातूर मधून डायरेक्ट 25,000 ताईंना अपात्र करून टाकलेलं आहे। त्याच्यानंतर मुंबई मधून अपात्र 22,000, बघा खूप मोठा आकडा या ठिकाणी समोर आलेला आहे। आणि त्याचबरोबर एकूण जर आपण संख्या बघितली तर 16 लाखांच्या वर आकडा पोहोचलेला आहे। सगळ्या गोष्टींचा पुरावा मी देणार आहे। 16 लाख ताईंना कसा झटका बसलाय त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणत्या 5 लाख ताईंना प्रॉब्लेम झालेला आहे, कोणते 10 लाख वाहन चालक आहेत, कोणत्या 25,000 ताई आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे। लाडक्या ताईंनो तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, 8वा हप्ता तुम्हाला हवाय का? 8वा जर हप्ता हवा असेल तर मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का सांगायचे, आणि इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत आहेत का सांगायचे। बघा मी तुम्हाला 2 महिन्यापूर्वी व्हिडिओ बनवला होता की तुम्हाला मी सांगितलं होतं ज्या ताई इतर योजनेचा फायदा घेत आहेत, वाहन चालक आहेत, 100% त्यांना या ठिकाणी बाद केलं जाणार आहे। आणि त्या गोष्टी तुम्ही समोर बघितल्या असतील, कारण की ज्या गोष्टी भविष्यात होतात त्या अगोदरच मी तुम्हाला सांगत असतो। त्याच्यामुळे आपलं हे चॅनल खूप महत्त्वाचं आहे। चॅनलला जर कोणी नवीन आलं असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। खूप महत्त्वाचे अपडेट्स आपण या चॅनलवर देत असतो। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। नेमक्या कोणत्या कोणत्या ताई आहेत, काय आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। लाडक्या ताईंनो बघा या ठिकाणी मोठा झटका तुम्हाला भेटलाय। 8वा टप्पा, जर तुम्हाला 8वा टप्पा हवा असेल, 1,500 रुपये तुम्हाला हवे असतील आणि आयुष्यभर हा जर टप्पा तुम्हाला चालू हवा असेल तर हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघायचा आहे। व्हिडिओ थोडा पण थांबवायचा नाही, कारण पुराव्यासहित सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे। पुराव्यासहित प्रत्येक गोष्ट दाखवणार आहे। तुमचा जर हप्ता चालू ठेवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कोणत्या ताईला फटका बसणार आहे, कोणत्या ताई वाचणार आहेत, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कोणीच थांबवायचा नाही आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे, कारण की सरकारपर्यंत आपली ही मागणी पोहोचवायची आहे। चला सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आदिती तटकरे मॅडम यांचं बघा ऑफिशियल वेबसाईट आहे, ऑफिशियल ट्विटर आहे, त्याच्यावरली ही डायरेक्ट माहिती तुम्हाला मी दाखवत आहे। त्याच्यामध्ये बघू शकता दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे। डबल सांगतोय बघा, डायरेक्ट अपात्र केलेलं आहे, वगळण्यात आलेलं आहे। यांची लाडकी बहीण योजना बंद करून टाकली आहे। 5 लाख ताईंना या ठिकाणी डायरेक्ट झटका भेटून गेलाय। काल डायरेक्ट झटका कुणाला भेटलाय? 5 लाख ताईंना। अशा ह्या 5 लाख ताई आहेत त्यांना डायरेक्ट या ठिकाणी लाडकी बहीण योजनेतून बाद केलेलं आहे। तुम्हाला काय वाटतंय, तुमची लाडकी बहीण योजना चालू राहावी का बंद राहावी? लक्षात घ्या, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटलेत हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। जर तुम्हाला डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता भेटला असेल तर चांगली गोष्ट आहे। जर डिसेंबर जानेवारीचा हप्ता भेटला नसेल तर मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण की तुम्ही पण या ठिकाणी प्रॉब्लेमॅटिक आहात। तुमचा पण या ठिकाणी अपात्र तुम्ही होऊ शकतात, लाडकी बहीण योजना तुमची बंद होऊ शकते। त्याच्यामुळे प्रत्येक ताईनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे, नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आलेत प्रत्येक ताईनी मला ही कमेंट सांगायची, म्हणजे सांगायचे। तुमच्यासाठी मदत करत आहे, तुमच्यासाठी या ठिकाणी मी झटत आहे। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला जवळजवळ 2,30,000, सगळ्यात मोठा आकडा जो आहे संजय गांधी योजनेचा।
तुम्ही बघितलं असेल, आपण हे 2 महिन्यापूर्वीच सांगितलं होतं संजय गांधी योजना डायरेक्ट या ठिकाणी बंद होणार आहे। तुम्ही जर निराधार अगोदर सांगत होतो, तुम्हाला अर्ज भरायच्या वेळेस पण सांगत होतो, निराधार महिला ज्या आहेत, ज्या संजय गांधी योजनेचा लाभ घेतात, त्यांना या ठिकाणी योजनेतून बाद करण्यात येणार आहे। मी तुम्हाला अगोदर सांगत होतो, खोटं वाटत असेल तर जुने आपले व्हिडिओ जाऊन बघा, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे। बघा, तुम्हाला आताशिक विश्वास वाटला असेल की बाबा हा लाडका दादा जे सांगतो ते बरोबर सांगतो, एकदम योग्य ते सांगत असतो। बघा, त्याच्यामुळे मी सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, काळजीपूर्वक बघायचा। दुसरी गोष्ट म्हणजे वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिलांना 1,10,000, म्हणजे ज्या ताईंनी 65 वयापेक्षा जास्त वय होतं, त्यांनी फॉर्म जे भरले होते त्यांना देखील झटका बसलेला आहे। या ठिकाणी बघा, वयोमर्यादा मध्ये न बसता डायरेक्ट फॉर्म ज्यांनी भरले होते त्यांना देखील लक्षात घ्या, 1,10,000 ताई या ठिकाणी बाद करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यानंतर कुटुंबातील सदस्याच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वइच्छेने योजनेतून भाग घेणाऱ्या महिला 1,60,000 या ठिकाणी समोर आलेल्या आहेत। लक्षात घ्या, 4 चाकी वाहनाच्या अजून तपासण्या झालेल्या नाहीत, त्यांनी हे कसं टाकलंय मला माहित नाहीये, पण लक्षात घ्या, कालपासून तपासणी सुरू झाली आहे। एका दिवसात जर बघितलं तर मग आकडा खूप मोठा पोहोचलाय, 1,60,000। कोणत्या ताईची घरी जाऊन तपासणी झालीये का, एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। यांनी डायरेक्ट सांगितलंय कुटुंबातील सदस्याच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्यांची पण यांनी या ठिकाणी काय केलेले, वजा केलेले आहेत। तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुमची तपासणी झाली आहे का, 4 चाकी बद्दल तुमची तपासणी झाली आहे का, आणि तपासणी झाली नसेल तर हा आकडेवारी आली कुठून, लक्षात घ्या। ही आकडेवारी यांनी सांगितली कशी, ही पण आपल्याला चेक करावी लागणार आहे। लाडक्या ताईंनो, बघा, तुमच्यासाठी मी झगडत आहे, बातम्या देत आहे, तुमच्यासाठी सरकारकडे पण मी मागणी करत आहे। लाडक्या सरकार तिन्ही पण भावांनो, की कृपया करून लाडक्या बहिणींची व्यथा ऐकून घ्या। लाडक्या बहिणी आता नाराज झालेल्या आहेत, त्या लाडक्या बहिणींची ही लाडकी बहीण योजना बंद करू नका, आणि ज्या ह्या तुम्ही बंद केलेल्या आहेत त्या अर्जात पात्रतेत न बसणाऱ्या आहेत त्यांची ठीक आहे, पण ज्या पात्रतेत बसत आहेत त्या लाडक्या ताईंचा या ठिकाणी काय करू नका, तुम्ही हा हप्ता बंद करू नका। कोणा ताईला वाटतंय की आपली लाडकी बहीण योजना चालू राहावी, मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा। लाडक्या ताईंनो, सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे। मुंबईमध्ये जवळजवळ 22-23 हजार अर्ज डायरेक्ट बाद करून टाकलेत। पुण्यामध्ये जवळजवळ बघा 75,000 अर्जांची चौकशी होणार आहे, आणि 10 लाख महाराष्ट्रात जर बघितलं तर 10 लाख अर्ज या ठिकाणी म्हणजे तपासणीसाठी आलेले आहेत वाहन चालकांचे। तर मोठी बातमी समोर आली आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे। आणि लातूर बघा, लातूरमध्ये फक्त 25,000 एवढा मोठा आकडा पोहोचलाय। एका लातूरमध्ये फक्त 25, म्हणजे एका छोट्याशा लातूरमधून 25,000 ताईंना या ठिकाणी बाद करून टाकलंय। कारण काय आहेत बाद करण्याचे, ते सगळे अपात्र वगैरे ठीक आहे, पण अगोदर निवडणुकीच्या अगोदर लाभ भेटला, निवडणुकी झाल्या की लाभ बंद झालाय, अशा स्वरूपाची मोठा रोष, मोठी नाराजी या ठिकाणी लाडक्या बहीण व्यक्त करत आहेत। तुम्ही टीव्हीवर पण बघितलं असेल, बऱ्याच लाडक्या ताई म्हणत आहेत की बाबा निवडणुकीच्या अगोदर तुम्ही मग लाभ दिला, मग आता लाभ बंद करतात, आम्ही मतदान तुम्हाला केलं, मग आता आमचं लाभ का बंद करतात, अशा बऱ्याच प्रतिक्रिया या ठिकाणी लाडक्या ताई सांगत आहेत। तर तुमची काय प्रतिक्रिया आहे, तुमची लाडकी बहीण चालू राहावी का बंद व्हावी, काय व्हावं, लवकरात लवकर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सरकारपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। प्रत्येक ताईने कमीत कमी 10 ताईंना पुढे हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। जास्तीत जास्त सरकारकडे आपल्याला मागणी करायची आहे की लाडक्या सरकार बांधवांनो, कृपया करून ही लाडकी बहीण योजना बंद करू नका, सगळ्या ताईंचे हप्ते चालू राहून द्या, अशा स्वरूपाची मागणी मी पण तुमच्या वतीने, हा लाडका दादा तुमच्या वतीने करत आहे। बघा, मी तुमच्यासाठी सपोर्ट करत आहे, तुमच्यासाठी जे हे कार्य करत आहे, तुम्हाला हे आवडत आहे का, तुमच्यासाठी मी झगडत आहे, झटत आहे, हे तुम्हाला आवडत आहे का, एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। लाडक्या ताईंनो, हा लाडका दादा सदैव तुमच्या सोबत असेल। जवळजवळ 4 ते 5 महिने झाले मी तुमच्या सोबत आहे आणि सदैव सोबत राहणार आहे। लाडक्या ताईंनो, तुम्हाला मी असंच मदत करणार राहणार आहे। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, लाईक करायचं व्हिडिओला, आणि चॅनलला कुणी नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। बाजूच्या पण ताईंना सांगा की चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, खूप महत्त्वाचं चॅनल आहे। इथे थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।